हिंजवडीमधील मेनेलो सोसायटीमध्ये असलेल्या एका घराला आग लागल्याची घटना घडली। अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। भिवंडीमध्ये वाहतूक विभागाने कारवाई केली आहे। कारवाईमध्ये बेकायदेशीर 48 रिक्षा आणि 40 दुचाक्या जप्त केलेल्या आहेत, तर 48 वाहनांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरती टँकरचा भीषण अपघात झाला। या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरती वाहतूक कोंडी झाली होती। मुंबई विमानतळावरती स्पाइस जेटच्या प्रवाशांचा गोंधळ झालाय। स्पाइस जेट फ्लाइट रद्द झाल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। संतप्त प्रवाशांनी स्पाइस जेट विरोधामध्ये घोषणाबाजी सुद्धा केली आहे। पुण्यातील बालेवाडी इथं कराडच्या कृष्णा विश्व विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ कल्नरी आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या वतीनं नवीन इमारतीचं भूमिपूजन पार पडलं। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि डॉक्टर सुरेश भोसले, दिलीपराव देशमुख यावेळी उपस्थित होते। वडाळा येथील मनपाचा भूखंड खासगी कंपनीला विकास कामांसाठी देण्याच्या प्रस्तावावरती विरोधी पक्षानं पाणी फेरलंय। मनपा सभागृहामध्ये 1/3 मते विरोध नोंदवल्यानं हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचं समजतंय। महापौर बंगल्याच्या नूतनीकरणावरून आधी वादावादी झाली, नंतर मात्र चुपचाप मंजुरी देण्यात आली। मुंबई महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 4.25 कोटी रुपयांचा खर्च करण्यास स्थायी समितीनं मंजुरी दिलेली आहे।